केतन अगरवालच्या केसमध्ये सुरुवातीला असं दाखवण्यात आलं होतं की ती अपघाती मृत्यू आहे. काही अशा गोष्टी समोर आल्या आहेत, हत्येचाच एक प्रकार आहे. तिला धड रडण्याचं पण नाटक करता येत नव्हतं. म्हणजे इतकं प्रेमासाठी ते एकाचा जीव घेतलाय, पण आता मग तरी दोघंच एकमेकांच्या समोर उभे राहिलेले आहेत. केलेला गुन्हा कधी लपत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्या दोघांची उपस्थिती ज्याला एकत्र दिसते त्याला ते काय म्हणतात त्याला काहीही अर्थ नसतो. आज सिया सांगतेय हा गुन्हा आम्ही केलेला असं ती म्हणतेय, पण तिला शिक्षा होऊ शकते का? गुन्हेगारांना शिक्षा, खून जर सिद्ध झाला तर फाशी पण होऊ शकते आणि जन्मठेप. कायद्यात पुरुष आणि स्त्री त्यांच्यात डावं उजवं आहे. कोणाचा तरी जीव गेला आपल्यामुळे, याचं काही त्यांना हे नाही आहे. जामिनावर सुटल्यावर घरात जल्लोष करतात, बाहेर येणं साजरं करतात. तिसीच्या आतल्या ह्या तरुणाईला काही सहन होत नाहीये. पटत नाही किंवा आवडलं नाही म्हणून सोडून द्या असं नाही, तर त्याला जगातनं नाहीसंच करायचं. ही विकृती काय आहे? पुरुषी मानसिकता असलेल्या मुलींना हाताळायचं कसं? मध्यरात्री जर कुठे जात असेल 10-11 नंतर आणि सकाळी परत असेल, ती काय देवळात जाऊन भजन करते का मुलगी?